पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मुंबईतील विलेपार्ले येथे 90 वर्ष जुने दिगंबर जैन मंदिर पाडण्यात आल्याची कारवाई अतिशय दुःखद आणि निषेधार्थ आहे अशी भावना राज्यात समाजात व्यक्त होत असून जैन समाज हा देशातील सर्वात शांतताप्रिय, अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा आणि सहिष्णू समाज म्हणून ओळखला जातो। अशा समाजाच्या आस्थेवर कोणतीही नोटीस न देता जबरदस्तीने आणि मगरुरीने केलेली कारवाई ही सरकारच्या अन्यायाची साक्ष देणारी आहे अशीच प्रतिक्रिया या घटनेनंतर राज्यात उमटत आहे। मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलित समाजानंतर आता जैन समाजालाही या सरकारकडून लक्ष केलं जातंय। एकीकडे सबका साथ सबका विकास अशा घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे अल्पसंख्याकांना बुलडोजर खाली चिरडायचं ही या सरकारची पद्धत आहे अशी टीका बंटी पाटील यांनी केली असून शांततेने राहणाऱ्या देशाच्या विकासात आपले योगदान देणाऱ्या जैन समाजावरील हा अन्याय निषेधार्थ आहे। बुलडोजर चढवून सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेल्या या सरकारनं हे लक्षात ठेवावं, हा उत्तर प्रदेश नसून महाराष्ट्र आहे। इथं बुलडोजर संस्कृतीला थारा नाही असं म्हटलं आहे। जैन समाजातील लोक मंदिराच्या पुनर्बांधणीची मागणी करतायत। स्थानिक खासदार आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनीही मोर्चात सहभाग घेतला। या कृतीबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली आहे। स्थानिक सर्वपक्षीय नेतेही जैन समुदायाच्या समर्थनार्थ पुढे आलेत। शनिवारी सकाळी 9:30 वाजता मुंबईत जैन समाजानं निदर्शने सुरू केली। निषेधापूर्वी जैन बांधवांनी पाडलेल्या मंदिरात आरती केली, मग पुन्हा चळवळ सुरू झाली आहे।